अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आहे मंगळवार। आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण श्री तुळजाभवानी महात्म्य त्यामधील अध्याय 4 पठण करणार आहोत। श्री गणेशाय नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय राम वरदायनी श्री रेणुके भार्गव जननी अनुभूती प्रिय कारणी तुळजा देवी तुझ नमो। तरी पूर्वी हे अंगीकारिले श्रीराम लक्ष्मणा सहित दंडकारण्या माझी फिरत अरण्यवास परिपूर्ण। तेथे अगस्ती वचने पंचवटीत गोदातीरी वास करीत तेथे सीता वियोग होत रावण हाते अपहर्त। तेव्हा श्रीराम दुःखी होऊनी सीता वियोगे सहस्रोनी लक्ष्मणा सहिते तधवा यमुना पार्वती आले। तेथे भूमी सचित्र पाडून भोगावतीचे जीवन आणिले शुद्ध निर्मळ जळ प्रशून तो संपूर्ण कथियले। ते सवरी अंबा आपण श्रीरामासी भेटली जान वरिष्ठात्वा केला प्रश्न तो संपूर्ण कथियेले। तेव्हा श्रीराम देवीला दर्शन घेतले अत्यंत प्रेमाने स्तव विलीज जगदंबा सहस्त्रनामे करुनी। देवीचे सहस्त्रनाम स्तोत्र श्रीरामे करिले पठन तेव्हा देवी प्रसन्न झाली वर दिले श्रीरामा। तुम्ही सीतेची शोध करीत या पार्वतावरी तू राहीन तुम्हा सहाय्य करीन सर्वता विजयलक्ष्मी मिरवीन। रामेश्वर लक्ष्मणेश्वर येथे स्थापिले लिंगद्वय माझे सान्निध्य येथे असेल दर्शन मात्रे पुण्यदायक। तुम्ही या पार्वतावरून दक्षिण दिशेशी जावे हनुमानासी समोरून भेटविले मज लागी। हनुमान लंकेशी जाईल सीतेच खबर आणील याप्रमाणे कार्य सर्व पूर्ण करीतो तुम्ही निश्चय। श्रीरामदेवीचे वचन ऐकोनी सद्भावे करून लक्ष्मणासहित धवा दक्षिण दिशेसी निघाले। इते श्रीकंद पुराणे सह्याद्री खंडे तुळजा महात्म्ये श्रीराम संवादे चतुर्थ अध्याय संपूर्ण। श्री जगदंबार्पणमस्तु। शुभं भवतु। जगदंब जगदंब जगदंब।